नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की कार्यक्रमामध्ये आलेल्या बायका संगीताला वाटेल ते बोलत असतात व त्या म्हणत असतात की मुली जर चुकीच्या वाहनाला जात असतील तर त्याचा जाब कोणाला विचारणार, आईलाच विचारणार ना. मग अद्वैत देखील हे सगळं शांतपणे ऐकत असतो. मग अद्वैत मध्येच उठून म्हणतो की एक सेकंद, मुले चुकतात याचा जाब तुम्ही त्यांच्या आईवडिलांना नाही विचारायचा. त्यांच्या संस्कारावर बोट उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मग पुढे तो म्हणतो की मुलं चुकतात याचा जाब तुम्ही मुलांनाच विचारा. तर तुमच्या म्हणण्यानुसार नैना चुकीची वागली ना, आणि तिच्या चुकीच्या वागण्याचा जाब तुम्ही मिसेस खरेंना विचारताय, बरोबर? मग पुढे तो म्हणतो की अहो, मिसेस खरेंच्या अजून 2 मुली आहेत, कला आणि काजल. त्यांच्या संस्काराबद्दल तर तुमचा काही आक्षेप नसेल ना. जर एका मुलीच्या वाईट वाईट कृत्याचा खापर तुम्ही मिसेस खरेंवर फोडलं, तर इतर 2 मुलींवर झालेल्या संस्कारांबद्दल तुम्ही मिसेस खरेंचं कौतुक केलंत का? हे ऐकून रोहिणी मनातल्या मनात म्हणते की काय बोलतोय हा, वेडा झालाय का? इतकं कसं डोकं फिरलंय याचं आज. मग पुढे अद्वैत म्हणतो की मिसेस दामले, संस्कार या गोष्टीला आपण खूप अनन्यसाधारण महत्त्व देऊन ठेवलंय. इतकंच की त्या संस्कारामुळे आपल्याला माणूसच खोटा वाटायला लागतो. अहो, संस्कार देणं ही एक जबाबदारी फक्त आईवडिलांचीच असते का? संस्कार देणं जसं महत्त्वाचा भाग आहे, तसंच तो आत्मसात करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग संस्कार देणारा कितीही संस्कारी असला तरी संस्कार घेण्याची ती कुवत नसेल, त्याच्यात क्षमताच नसेल, तर ही प्रक्रिया पूर्ण कशी होईल? तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन असं त्यांच्या कार्यक्रमात बोलणं हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आहे. आहे का हे सुसंस्कृतपणाचं लक्षण? पुढे तो हात जोडून म्हणतो की दामलेबाई, माफ करा मिसेस दामलेबाई, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या मनावर खरंच खूप दडपण आले. मी जे काही बोलतोय त्यातून वेडावाकडा शब्द निघू नये, तुमचा अपमान होऊ नये, त्याचं दडपण आलंय मला. आणि यामागचं कारण म्हणजे माझे फक्त संस्कार आहेत. संस्कार ही गोष्ट आता खूप घट्ट रुजलेली आहे. पदोपदी तिचा अपमान करून तिला कमकुवत करू नका. नैना जे काही वागले, तिच्या वागण्याला ती संपूर्णतः जबाबदार आहे. तिच्या वागण्याचा मिसेस खरेंशी काही संबंध नाही आहे. मुले मोठी झाली, समजूतदार झाली की त्यांच्या आयुष्यातल्या चुकीसाठी ती स्वतः जबाबदार असतात. त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराचा इथे दोष नसतो. त्यात इनफॅक्ट तुम्ही हा सल्ला म्हणून घ्या, असं अद्वैत त्यांना म्हणत असतो. पुढे तो म्हणतो की ज्याचा त्याचा जाब तुम्ही ज्याला त्याला विचारा, असं म्हणून तो हात जोडतो सर्वांसमोर. मग इकडे नैना देखील मनात म्हणते, वा रे वा, बायकोच्या माहेरचा पुळका आणून हा माणूस सगळी गोष्ट माझ्यावरच ढकलण्याचा प्रयत्न करतोय. मग हे सर्व ऐकून एक महिला म्हणते की संगीता, तुझी मुलगी जशी लाख मोलाची आहे ना, तसा लाख मोलाचा जावई मिळालाय तुला. पुढे ती महिला दामलेबाईंना म्हणते की आणि हो दामलेबाई, यालाच म्हणतात संस्कार. खरं पाहायचं तर त्यांचा समजूतदारपणाचं श्रेय त्यांच्या आईला जाते. मग सरोजला सगळीकडे पाहत राहते. सरोजकडे रोहिणी अद्वैत पाहत राहतात. मग ती महिला कलाला जवळ जाऊन म्हणते की हा अस्सल हिरा आहे, जप त्याला आणि दोघांनी सुखाने संसार करा, हा माझा आशीर्वादच आहे तुला. असं म्हणून ती दोघांचेही हात हातात देते. आणि मग आपण पाहतो की हे सर्व पाहून कला खूप इमोशनल झालेली असते व ती मनातल्या मनात म्हणते की आज खऱ्या अर्थाने मला पटलंय की जशी समाजात चांदेकरांची अब्रू जपेन, तसाच चांदेकर तूही खऱ्यांच्या इज्जतीला धक्का लागू देणार नाही. तुझ्याबरोबर हाच जन्म काय, तर पुढचे अनेक जन्म समाधानाने राहीन मी. पुढे ती म्हणते की चांदेकर नावाचं हे सोनं मला आयुष्यभर गळ्यात मिरवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की कार्यक्रमामध्ये आलेल्या बायकांना सडेतोड उत्तर देत अद्वैतने कला आणि तिच्या फॅमिलीची मान ही राखून ठेवलेली.